आपलं स्वागत आहे. सतत 24 तास 24 बातम्यांमध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील. उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये MK फंक्शन हॉल खाजानगर उस्मानाबाद येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी सुलतान हिंद प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आलेला आहे, जो की पवित्र रमजान महिन्यानिमित्त सुलतान हिंद प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या वतीने MK फंक्शन हॉल येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक एकतेचा संदेश दिलेला आहे। कार्यक्रमाला सुलतान हिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खलीक सय्यद सर आणि सचिव इम्तियाज बागवान यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर काँग्रेस पक्षाचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, माजी नगराध्यक्ष दत्ता बनगर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, माजी उपनगराध्यक्ष अभा इंगळे, शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, विष्णू इंगळे, सोमनाथ चपने, जिल्हा सरचिटणीस सुरेंद्रदादा पाटील, डॉक्टर दिग्गज दाबकेसह फिरोज पल्ला, मौलाना खारिक कलीम शेख, शिक्षक नेते बशीर तांबोळी, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, पत्रकार प्रभाकर लोंढे, लक्ष्मण माने, अनंत जगताप, अशोक बनसोडे सर, इस्माईल शेख सर, इस्माईल काझी, इरशाद कुरेशी आणि शहानवाज सय्यदजादे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागवान जमातचे अध्यक्ष इम्तियाज बागवान, तौफिक काझी, अब्रार कुरेशी, कफील सय्यद, निशार बागवान, आरिफ मुलानी, नूर बागवान आणि रफिक बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात शांतता, सौहार्द आणि एकतेचा संदेश देण्यात आला। उपस्थित मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले व मान्यवरांचे आभार सय्यद खलील सर यांनी मानलेले आहे। हा खरंच एक सामाजिक संदेश व एकतेचा संदेश देण्याचा इफ्तार पार्टीचा दिलेला आहे, जो की या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। सतत 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मान।